ही गोष्ट आहे विशाल नावाच्या एका तरुणाची. स्वप्न तर खूप मोठी होती, पण आत्मविश्वास जवळजवळ शून्य होता. बरोबर. आणि ही फक्त त्याच्या एकट्याच्या संघर्षाची कहाणी नाहीये, तर आयुष्य जेव्हा आपल्याला जमिनीवर आदळतं तेव्हा तिथून पुन्हा भरारी कशी हो. त्या व्हिडिओमध्ये विशालच्या एका काल्पनिक कथेच्या माध्यमातून या पुस्तकातले 7 महत्वाचे नियम खूप छान उलगडून दाखवले आहेत. बरोबर. तर आज आपलं मिशन हेच आहे. या कथेच्या प्रत्येक वळणावर आपण थांबूया आणि त्यामागे दडलेला नियम शोधूया. आपण हे पाहणार आहोत की आयुष्यात येणारी संकटं ही खरंच शेवट असतात की एका नव्या अनपेक्षित सुरुवातीसाठी मिळालेले संकेत. चला तर मग सुरुवात करूया. तर विशाल एक गोंधळलेला तरुण. त्याला स्वतःचा व्यवसाय करायचा होता, जग फिरायचं होतं, पण भीती वाटत होती. आणि मग नेहमीसारखं होतं, कुणीतरी सल्ला देतं. त्यालाही कुणीतरी सल्ला दिला, मर्चंट नेव्ही जॉईन कर, फिरायलाही मिळेल आणि पैसेही. आणि त्याने तो ऐकला, विचार न करता. आणि इथेच मला वाटतं दी आर्ट ऑफ वर्क मधला पहिला नियम समोर येतो. कोणता? तुमच्या आयुष्याचं ऐका. लिसन टू युअर लाईफ. लेखक म्हणतो की आपल्या आयुष्य आपल्याला सतत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं, संकेत देत असतं. हो, संकेत. विशालला त्याच्या कामात आनंद मिळत नव्हता. तो फक्त पगारासाठी स्वतःला ढकलत होता. हा त्याच्या आयुष्याने दिलेला एक मोठा सिग्नल होता की तू चुकीच्या मार्गावर आहेस. अगदी. पण आपण अनेकदा अशा सिग्नल्सकडे दुर्लक्ष करतो, नाही का? सुरक्षित नोकरी, समाजाचा दबाव, या सगळ्यांपै आपण आतला आवाज दाबून टाकतो. विशालनेही तेच केलं. पण मग आयुष्याने त्याला एका अशा परिस्थितीत टाकलं जिथे त्याला दुर्लक्ष करणं शक्यच नव्हतं. इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या मध्ये एका भयंकर चक्रीवादळात त्याचं जहाज सापडलं. आणि काही मिनिटातच ते बुडालं. रेस्क्यू टीम आली, काही जण वाचले, पण विशाल सापडला नाही. तो दुसऱ्या दिवशी एका निर्जन बेटावर सापडला, जखमी अवस्थेत. त्या क्षणी त्याला वाटलं की सगळं संपलं. तो देवाला दोष देऊ लागला. साहजिकच आहे. हो. पण द आर्ट ऑफ वर्कच्या लेखकाच्या मते हीच ती वेळ होती जी आपल्याला 5व्या नियमाकडे घेऊन जाते. आणि तो म्हणजे निर्णायक वळणे, पिव्हटल पॉइंट्स. पिव्हटल पॉइंट्स म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारे क्षण. हे ऐकायला खूप फिल्मी वाटतं, पण जहाजाचा अपघात हा विशालच्या आयुष्यातला तोच क्षण होता, बरोबर? हो, सुरुवातीला तो एक भयंकर अपघात वाटतो, एक शाप वाटतो. पण खरं तर तो त्याला त्याच्या नावडत्या आयुष्यातून बाहेर काढणारा एक धक्का होता. म्हणजे अनेकदा असे पिव्हटल पॉइंट्स हे अपयश किंवा एखादा मोठं संकट अशा नकारात्मक रूपातच येतात. अगदी बरोबर. पण ते आपल्याला एका अशा मार्गावर ढकलतात ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. त्या बेटावर जगण्यासाठी धडपडत असताना त्याला एक जुनी लाकडी पेटी सापडते. त्याला वाटलं आत खजिना असेल. पण त्यात होतं एक पुस्तक आणि एक पेन. हो, पुस्तकाचं नाव होतं सर्व्हायव्हल गाईड. जे त्याच्या आधी त्या बेटावर अडकलेल्या कोणीतरी लिहून ठेवलं होतं. आणि इथे येतो दुसरा नियम, अपघाती गुरु. ॲक्सिडेंटल अप्रेंटिसशिप. बरोबर. आपल्याला वाटतं की गुरु म्हणजे कोणीतरी मोठी प्रसिद्ध व्यक्ती असेल, पण लेखक म्हणतो मार्गदर्शन कुठूनही मिळू शकतं. पुस्तकातून, व्हिडिओतून किंवा अशा एका जुन्या डायरीतून. पण एक प्रश्न आहे, असा अपघाती गुरु मिळाला, पण त्यावर विश्वास कसा ठेवायचा? म्हणजे हे पुस्तक लिहिणारा स्वतः वाचला होता की नाही, हे विशालला कुठे माहीत होतं? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. ॲक्सिडेंटल अप्रेंटिसशिपचा अर्थ आंधळेपणाने अनुकरण करणे नाही. विशालकडे दुसरा पर्यायच नव्हता, म्हणून त्याने त्यातल्या गोष्टी करून पाहिल्या. अच्छा, म्हणजे त्याने ते ज्ञान तपासून पाहिलं. हो, नारळ पाणी कसं मिळवायचं, मासे कसे पकडायचे, आग कशी लावायची. जेव्हा या गोष्टी प्रत्यक्षात काम करू लागल्या तेव्हा त्याचा विश्वास बसला. आणि मग त्या मार्गदर्शिकेमुळे त्याच्यात एक नवीन आत्मविश्वास आला. तो स्वतःला नवीन ओळख देऊ लागला. तो आता फक्त एक खलासी नव्हता. तर मी एक मच्छीमार आहे, मी एक बिल्डर आहे, मी एक सर्व्हायव्हर आहे, असं तो म्हणू लागला. त्याने समुद्राजवळ स्वतःसाठी एक लहानसं घरही बांधलं. आणि ही जी प्रक्रिया आहे ना, हे आहे 4थ्या नियमाचं उत्तम उदाहरण, पूल बांधणे. बिल्डिंग ब्रिजेस. हो, म्हणजे काय तर आपण जिथे आहोत आणि जिथे आपल्याला जायचं आहे त्यामध्ये एक पूल बांधणं. हा पूल असतो नवीन कौशल्यांचा. विशालला जिवंत राहायचं होतं, मग त्यासाठी त्याने मासेमारी, घर बांधणं ही कौशल्य शिकून तो पूल बांधला. अगदी. आपणही आपल्या करिअरमध्ये असंच करतो की नाही? पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी एखादा नवीन कोर्स करतो, नवीन स्किल शिकतो. विशालने हा पूल बांधला आणि त्याचं आयुष्य थोडं स्थिर झालं. पण मग पुन्हा एक संकट आलं, एक भूकंप. आणि समुद्राच्या मोठ्या लाटेत त्याचं घर, त्याची सगळी मेहनत वाहून गेली. तो पूर्णपणे खचून गेला.
आणि इथेच तिसरा सगळ्यात जास्त त्रासदायक पण तितकाच महत्वाचा नियम येतो. कोणता? वेदनादायी सराव, पेनफुल प्रॅक्टिस. लेखक म्हणतो की कोणतीही मोठी गोष्ट कम्फर्ट झोनमध्ये राहून साध्य होत नाही. त्यासाठी वेदनादायी सराव लागतो. त्याचं घर वाहून जाणं ही एक प्रचंड वेदनादायी घटना होती. हो, पण त्यानंतर तो जे काही शिकला ते त्याला त्याच्या आरामाच्या नोकरीत कधी शिकता आलं नसतं. खरंय, खूप रडल्यानंतर त्याच्या आतून एक आवाज आला, जर मी ते घर एकदा बनवू शकले तर पुन्हा बनवू शकेन. हा विचारच किती शक्तिशाली आहे. ही मेंटल स्ट्रेंथ त्याला त्या वेदनेतूनच मिळाली. तो पुन्हा कामाला लागला. आणि हीच खरी पेनफुल प्रॅक्टिस आहे. अपयशानंतर पुन्हा उभं राहणं, पुन्हा त्याच गोष्टी करणं, पण यावेळी अधिक चांगल्या प्रकारे. पण विशालची परीक्षा इथेच संपली नाही. नाही, एके दिवशी वीज पडून नारळाचं शेवटचं झाड जळून गेलं. जे त्याच्या जगण्याचा एकमेव आधार होतं. त्याला वाटलं आता देवानेच ठरवलंय की मला मारायचंय. त्याची शेवटची आशाही संपली. आणि मग आणि अनेकदा ज्या क्षणी आपल्याला वाटतं की सगळं संपलं, त्याच क्षणी काहीतरी अनपेक्षित घडतं. दुसऱ्या दिवशी सकाळी विशालला एका जहाजाचा आवाज आला. अरे वा, तो आरडाओरडा करतो, आपले कपडे जाळून सिग्नल देतो. जहाज त्याच्याजवळ येतं आणि कॅप्टन त्याला म्हणतो, काय? काल रात्री तूच तर सिग्नल दिला होतास. या बेटावर लागलेली मोठी आग पाहूनच आम्ही इथे आलो. हे ऐकून माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. म्हणजे ज्या वीज पडण्याला तो शाप समजत होता, तीच त्याच्यासाठी वरदान ठरलं. ज्या आगीने त्याची शेवटची आशा संपवली होती, त्याच आगीने त्याचा जीव वाचवला. आयुष्य खरंच किती अनपेक्षित असू शकतं. भारतात परतल्यावर विशाल पूर्णपणे बदललेला असतो. तो आता आत्मविश्वासू, शिस्तप्रिय आणि निर्भय व्यक्ती बनलेला असतो. त्याची कहाणी प्रसिद्ध होते, तर पुस्तक लिहितो, व्यवसाय सुरू करतो. तो एकाच वेळी अनेक भूमिका जगत असतो. एक खलाशी, एक सर्व्हायव्हर, एक लेखक, एक उद्योजक. बरोबर. आणि हा आहे 6वा नियम, पोर्टफोलिओ आयुष्य. पोर्टफोलिओ आयुष्य ही संकल्पना आजच्या काळात खूपच रिलेटेबल वाटते. म्हणजे आपण फक्त आपली नोकरी किंवा एकच ओळख घेऊन जगत नाही. अगदी. विशेषतः आजच्या गिग इकॉनॉमी किंवा साईड हसलच्या काळात ही संकल्पना अधिक महत्वाची ठरते. लेखक म्हणतो की आपण आपल्या सगळ्या आवडी, कौशल्य आणि अनुभव एकत्र करून एक पोर्टफोलिओ तयार करतो. विशालच्या पोर्टफोलिओमध्ये त्याच्या मर्चंट नेव्हीच्या अनुभवाचाही वाटा होता आणि बेटावरच्या संघर्षाचाही. हो, या सगळ्या भूमिका मिळून त्याची एक नवीन आणि प्रभावी ओळख तयार झाली. इट्स अबाउट नॉट पुटिंग ऑल युअर एग्स इन वन बास्केट. आणि ह्या सगळ्या अनुभवातून, या सगळ्या भूमिकांमधून त्याने जे काही निर्माण केलं ते त्याला शेवटच्या आणि 7व्या नियमाकडे घेऊन गेलं, मॅग्नम ओपस. हो, हा शब्द ऐकायला खूप मोठा वाटतो, नाही का? हो, याचा नेमका अर्थ काय? मॅग्नम ओपस हा एक लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ आहे उत्कृष्ट कलाकृती किंवा सर्वश्रेष्ठ कार्य. लेखकाच्या मते हे आपल्या लाईफ्स वर्क असतं. ही अशी एक गोष्ट असते जी आपल्या सगळ्या अनुभवांचा, कौशल्यांचा आणि ज्ञानाचा परिपाक असते, जी आपल्या आयुष्याला एक अर्थ देते. अगदी. विशालसाठी त्या बेटावरच्या अनुभवांना एका पुस्तकात मांडणं आणि त्यातून लाखो लोकांना प्रेरणा देणं हे त्याचं मॅग्नम ओपस ठरलं. म्हणजे त्याचं ते संकट, तो संघर्ष, ते सगळं वाया गेलं नाही. उलट तोच त्याच्या आयुष्यातल्या सर्वश्रेष्ठ कार्याचा पाया ठरला. हे खूपच प्रेरणादायी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मॅग्नम ओपस हे काहीतरी भव्य दिव्यच असायला हवं असं नाही. ते आपलं कुटुंब चांगल्या प्रकारे वाढवणं असू शकतं किंवा आपल्या कामातून समाजावर चांगला परिणाम करणंही असू शकतं. मुद्दा हा आहे की ते काम आपल्यासाठी अर्थपूर्ण असायला हवं. तर विशालची ही कथा आणि द आर्ट ऑफ वर्क मधले हे 7 नियम आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे सांगतात. ज्या गोष्टी आपल्याला संपवायला आल्या आहेत असं वाटतं, त्याच खरं तर आपल्याला घडवायला आलेल्या असतात. हो, ज्या वादळात त्याचं जहाज बुडालं, त्याच वादळाने त्याच्या आत दडलेल्या खऱ्या विशालला जन्माला घातलं. ही चर्चा ऐकल्यानंतर एक विचार मनात येतोय जो मला वाटतं आपल्या श्रोत्यांनी स्वतःला विचारायला हवा. कोणता विचार? आपल्या आयुष्यात नुकतंच आलेलं एखादं संकट, एखादं अपयश, ज्याला आपण आपल्या प्रवासाचा अंत समजत आहोत, कदाचित तो एका नव्या सुरुवातीसाठीचा पिव्हटल पॉइंट असेल तर? खूपच महत्वाचा मुद्दा आहे हा. कदाचित ते आयुष्य आपल्याला देत असलेले एक ॲक्सिडेंटल अप्रेंटिसशिप असेल, जे आपल्याला काहीतरी नवीन शिकवू पाहत आहे. हो, या दृष्टिकोनातून त्या परिस्थितीकडे पाहिलं तर कदाचित आपल्याला एक नवीन मार्ग दिसू शकेल. नक्कीच. यावर नक्कीच विचार करायला हवा.